आरक्षण पाहिजे, फक्त ही जाहिरात पाहिजे. अहो राज्यातून लोक येतात तिथं बघायला सर, कागदावर विकास दाखवून. अभिमन्यू पवार यांचं काम खूप चांगलं आहे. प्रश्न काय आहेत का आता संपले सगळे? शेताकडे जाण्यासाठी रस्ते नव्हते, बरेचसे व्यापारी शेतकऱ्यात आमचं नुकसान झालेलं आहे. त्या मुद्द्यावर ते कधी बोलत नाहीत. आज मतदान त्यांना करायला अडचण नाही. सध्या आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. रोजगार भरपूर आहे पण भेटत नाहीत, माणसं भेटत नाहीत. आज जर सगळं फुकट मिळायला लागलंय, म्हणजे शेतकऱ्यांना कुठे खेचा मारायच्या. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, हे एकट्या आमदाराच्या हातात नाही. 4 वाजे 11 वाजे तर 10-15 पोलीस उभा राहतात चौकामध्ये. परिवर्तनाची गरज आहे. मग काय सुविधा नाही, काय नाही. शेत रस्त्याचे कोणतीही कामे झालेली नाहीत. अभिमन्यू पवार चांगले आहेत. परिस्थिती शेतकऱ्याची रोजगारापेक्षा वाईट झालेली आहे. शेतकऱ्यासाठी काय आहे सरकारचं मला दाखवून द्या. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट. नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत आमदार कसा असावा हा जो आपला महाराष्ट्र दौरा आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती. आत्ता आपण लातूर जिल्ह्यातल्या औसा विधानसभा मतदारसंघामध्ये आणि इथल्या नागरिकांशी आपण बोलणार आहे. त्यांच्या मनामध्ये आमदार कसा असावा, त्यांना काय वाटतं हे जाणून घेणार आहे. चला, लातूर जिल्ह्यातल्या औसा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आहे. इथं नागरिक सगळे बसलेले होते सकाळी आणि आम्ही आमदार कसा असावा या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जातो. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत हा आमचा दौरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. बऱ्याचदा आपण बघतोय अनेक वर्ष म्हणजे देश स्वतंत्र झाल्यापासून आपण निवडणुकांना सामोरं जातोय. महाराष्ट्र आपलं राज्य 1960ला अस्तित्वात आलं, त्यानंतर अनेक विधानसभा निवडणूक झाल्या. पण आपण कधी हा विचार करतोय का की आमदार कसा असला पाहिजे? बरोबर, कारण राज्याच्या धोरण निश्चितीमध्ये तुमच्या प्रदेशाचा, तुमच्या या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधित्व असतो. काय वाटतं कसा आमदार असला पाहिजे? आमदार गोरगरिबांचे कामं करणारा असावा. आमदार तालुक्याचा विकास करणारा असावा. तालुक्याचा विकास करणार. काय इथं कुठले विकासाचे प्रश्न आहेत? विकासाचे प्रश्न म्हणजे आता सध्या तरी या आमदारांनी एवढे चांगले कामं केलेत की शेतकरी रस्ते असतील किंवा कुठलीही विकासाची कामं असतील, गोरगरिबांच्या अडचणी असतील, याच्यामध्ये सध्या जे आमदार आहेत ते एकदम अग्रेसर आहेत. म्हणजे प्रश्न काय आहेत का आता संपले सगळे? प्रश्न संपले असं म्हणता येणार नाही. प्रत्येकाच्या अपेक्षा आहेतच, प्रश्न राहणारच. पण आता जे चालू आहे ते सगळं एकदम व्यवस्थित चालू आहे. व्यवस्थित चालू. तुम्हाला काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? पुढला जो आमदार पडेल त्याशिवाय आता पुढल्या ह्याचं भवितव्य करणार नाही. जो तो आता पहिले आमदार अभिमन्यू पवार साहेबच आहेत सध्या महायुतीचे. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला काही आमदार साहेब जे आहेत ते आपण मनाच वाटते आम्हाला तीच राहावं आमदार साहेब. छोट्या मोठ्या का राहावं असं वाटतं? प्रत्येक गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देऊन काम केले आहेत त्यांनी. कुठल्या छोट्या मोठ्या कुठल्या गोष्टी केल्या? बाकी कुठले बी आले, रस्ते आले, शिव रस्ते आले, खेडेगावातल्या अडी अडचणी आल्या, बरेच अशा गोष्टी आहेत. त्या नाही असं कुठला शब्दच नाही. साधारणपणे आपण ग्रामीण भागाचा विचार करायचं म्हटलं तर तिथं शेती, पाणी, शेतीमालाला भाव मिळणार आहे तर भाव मिळणं हे एकट्या आमदाराच्या हातात नाही, ते सरकारच्या धोरणावरती डिपेंड आहे. पण इथं योजनांची अंमलबजावणी करण्याचा विषय असतो. कशा योजना आणि कुठल्या कुठल्या योजना राबवलेल्या आहेत? सध्या औसा विधानसभा मतदारसंघामध्ये शेतरस्ते हा सर्वात मोठा विषय होता. शेताकडे जाण्यासाठी रस्ते नव्हते, ते रस्ते आमदार निधीमधून आपल्या इथल्या औसा विधानसभेच्या आमदारांनी या ठिकाणी केलेला आहे. दुसरा प्रश्न होता औसा शहराला पाणी पुरवठ्याचा मोठा प्रश्न होता. मागणीहून त्यांनी पाणी पुरवठा योजना शहराला आणून दिली. आता बसस्थानकाचा विषय औशाला बसस्थानक झालं, किल्लारीला लांबजाण्याला झालं, शिरशीला झालं, हा एक प्रश्न आहे. नवीन जी वसाहत औसा शहरामध्ये झालेली आहे त्या वसाहतीला पाणी पुरवठ्याची जी सर्वात मोठी नळ योजना त्यांनी आणलेली. आणि औसा शहरातले जे छोटे छोटे रस्ते होते ते छोटे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटनं करायचं काम त्यांनी केलं. एवढंच नाही तर औसा विधानसभा सोडून सुद्धा महाराष्ट्रामध्ये अशा अनेक प्रश्न त्यांनी विधानसभेत मांडलेत की जर आता तुम्ही पाहिलं असेल कधी तर एक आठवड्यात दिवसाखाली इथं औशामध्ये महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी जो 15 वर्षापासूनचा प्रश्न होता तो प्रश्न औशाच्या आमदारांनी त्या ठिकाणी निकाल असला. MPSCचे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्याला जे डेपोजी मिळत होते DP लाईटचे ते आमदार निधीतून देण्याचं काम इथल्या आमदारांनी केलेलं आहे. तसंच आता जर DP जर शेतकऱ्याचा जळाला तर तो DP नीट होण्यासाठी कमीत कमी 15 दिवस 1 महिना लागत होता. तर त्यांनी ट्रॉलीवरती DP बसवला आहे. असे 8 DP आपल्या मतदारसंघामध्ये आले
आणि ते आपली डीपी जळाल्याच्या नंतर आपण ट्रॅक्टर घेऊन जायचा, तो ट्रॉली जोडायची आणि आपली लाईट चालू करायची आणि नंतर आपली डीपी ज्यावेळेस नीट होईल त्यावेळेस ती डीपी वापस देऊन टाकायची. त्यामुळे शेतकऱ्याचा प्रश्न त्या ठिकाणी मिटला. पर्यायी डीपीची व्यवस्था त्यांनी तयार केली आणि हा महाराष्ट्रात नाही देशातला पहिला उपक्रम या ठिकाणी आमच्या इथल्या औषधातल्या आमदारांनी या ठिकाणी राबवलेला. तुम्हाला काय वाटतं दादा, काय आमदार कसा असला पाहिजे? त्यांनी सांगितलं तीच बरोबर आहे. आता बघा, मी जर सांगितलं तर ना, काय हापशामधून सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत नॅशनल हायवे रोड 361 हा मंजूर झालेला आहे. ह्यामध्ये उड्डाणपूलचा प्रस्ताव औषधाला होता. त्यामुळे औषधाला मार्केटिंग चालना मिळत होती. उड्डाणपूल झाला असता तर ते इथं हे केलेलं नाही. त्यामुळे बरेचसे व्यापारी शेतकऱ्याचं आमचं नुकसान झालेलं आहे. कारण हे जर उड्डाणपूल झाला असता तर पुढे मार्केटिंग वाढलं असतं आणि मोठे मोठे बिझनेसमॅन इथं आले असते. कारण ह्या गावातल्या व्यक्तीचं कोणताच कारखाना नाही. MIDC आहे, मग खरी आहे. काय तर असं म्हणजे नियोजन जे चांगलं केंद्र सरकारचं आहे त्याला ह्याने कॅन्सल केलेलं आहे. कुणी कॅन्सल? आमदार साहेबाच्यातून कोण करतं अजून दुसरं? आधी गुत्तेदारनं लेटर दिलं आहे उड्डाणपूल करा म्हणून. इथं उपोषणाला बसल्यानंतर ह्या गावामध्ये एकाने लेटर पत्र लावलं ते की उड्डाणपूल होऊ नये, उड्डाणपूल रद्द करून पाटील होते. 1.5 महिना तर कोण ऑब्जेक्शन घेतले गावाच्या माणसानं. इथं उपोषणाला बसले ते त्या माणसानं गुत्तेदारानं त्यांना पत्रक दिलं की मी उड्डाणपूल करू देतो साईडला. ती झालं ते बी काय होणं झालं उड्डाणपूल काय नाही. आणि इतर रहदारी तर जास्त आहे. 4 वाजे 11 वाजे तर 10-15 पोलीस उभा राहतात चौकामध्ये. इतकी गर्दी आहे रोडमध्ये. परिवर्तनाची गरज आहे. मग परिवर्तन चांगलंच पाहिजे. बायपास हा कसा आहे, नगर परिषदेचं हात घेतल्या एरियाचं नगर परिषदेचं काम आहे. ते केंद्र सरकारचं काम नाही. ते केंद्र सरकारचं बजेट येत आहे. जिल्हा कलेक्टर ऑफिस मार्फत इथे येऊन ती विकास होत असते. मेन त्याची अंमलबजावणी करण्याचा विषय. केंद्र सरकारचं जे बजेट आहे त्यामुळे उड्डाणपूल इथं व्हावं आणि त्यामुळे ह्या मार्केटमध्ये नवीन व्यापारी येतील. फक्त उड्डाणपूल हा म्हणजे हा उद्योग व्यापाराचा विषय तुम्ही सांगितला. इतर काय प्रश्न आहेत अजून? इतर काय प्रश्न आता पहिल्यासारखे प्रश्न दुसरं काय येतं? काय सुविधा नाही, काय नाही, काय सुविधा इथं? ह्या सगळ्या प्रश्नांना सोडवणारा आमदार तुम्हाला पाहिजे आहे ना. मग आता कोणची आता सुविधा काय नाही तर काय करावं? तुम्हाला काय वाटतं? काम मिळत नाही. सर्वसामान्याचं काम करणारा आमदार असावा. फक्त कागदावर विकास आणून कागदावर विकास दाखवून नसावा. प्रत्यक्षात विकास करणारा आमदार असावा औसा तालुक्याला. त्या गुत्तेदाराने लेटर दिलेलं देऊ का तुम्हाला? शेतरस्त्याचे जनक म्हणतात, पण काही भागात शेतरस्त्याचे कोणतीही कामे झालेली नाहीत. तेही काम कामं झालेली नाही. आता तर सांगितलं लोकांनी कामं झाली. कामं झाली नाहीत शेतरस्त्याचे. फक्त ही जाहिरातबाजी आहे. जाहिरातबाजी. हा. तुम्हाला काय वाटतं? काय आमदार कसा असला पाहिजे? आमदार सध्या आमच्या औसा तालुक्याला जो आमदार भेटलाय अतिशय चांगले आदरणीय अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या माध्यमातून भरपूर चांगले कामं झाले. वैयक्तिक त्या कामाचा मी स्वतः लाभार्थी आहे. माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये जवळपास आदरणीय पवार साहेबांनी 3 कोटी रुपये दिले. तो आज 30 वर्ष तिथं पाण्याची कसली सोय नव्हती. पाण्याची सोय नव्हती. आता आणखी कुठले प्रश्न आहेत इथे? भरपूर प्रश्न आहेत की असे आहेत की आमदार साहेबांनी सोडवलेत. भरपूर काम केले. आणखी काय नागरिकांशी बोलूयात आपण. 350 किलोमीटरचं काम पूर्ण केले आमदार साहेबांनी. शेत रस्त्यात 350 किलोमीटर तालुक्यामध्ये पूर्ण केले. आता काय नागरिक म्हणतात फक्त रस्ते कागदावर आहे. चौकशी करू शकता ना, खेड्यागावामध्ये जाऊन विचारू शकता की शेतरस्ते तुमचा शेतरस्त्याचा. अहो, राज्यातून लोक येतात तिथं बघायला. सध्या तहसीलदार प्रत्येक जण म्हणजे हे घेऊ लागलेत, माहिती घेऊ लागलेत येऊन बाहेरचे राज्यातले लोक. रोल मॉडेल बनवलं. हो, शेतरस्ता म्हणून आमच्या आमदारला ओळखलं जातं सध्या इथं. आणखी काही नागरिकांशी आपण भेटूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. औसा विधानसभेतले हे नागरिक आहेत, मतदार आहेत. मतदाराला मतदार राजा म्हणतात. निवडणूक आली की त्याचा भाव वाढतोय. पण भाव वाढणं म्हणजे आपण बऱ्याचदा बघतो ग्रामीण भागात, शहरातही ती परिस्थिती आहे, नाही असं नाही आहे. मतदान विकत घेतलं जातं आणि आम्ही लोकांपर्यंत जातोय तो याच्या संदर्भात थोडी जनजागृती व्हावी. आपलं बहुमूल्य असं मत आहे ते आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी योग्य व्यक्तीला दिलं पाहिजे. आणि म्हणून याची चर्चा आपण करतोय की आमदार हा कसा असला पाहिजे. आमदार कसा असला पाहिजे म्हणजे अभिमन्यू पवार यांचं काम खूप चांगलं आहे. आता विकासाची कामं बऱ्यापैकी झालेली आहेत, पण काही पाठीमागेही राहिलेलं आहे. आता मी मराठा समाजाचा आहे, मला आरक्षण पाहिजे.
त्या मुद्द्यावर ते कधी बोलत नाहीत. आज मतदान त्यांना करायला अडचण नाही, पण आरक्षणाचा मुद्दा आहे, आमच्या शिक्षणाचा मुद्दा आहे, शेतकऱ्याचा प्रश्न आहे. आज सोयाबीन 8,000चं 3700 रुपये, 3800 रुपये, 3,500 रुपये सोयाबीन विकत चाललं. खताचे भाव असतील, औषधाचे भाव असतील किंवा रोजगार आहे, हे सर्व वाढत चाललंय. पण शेतकऱ्याला त्याचे काही मोबदला मिळत नाही आहे. त्याच्यावर बी तरी काम थोडं केलं पाहिजे. अभिमन्यू पवारांचं काम चांगलं आहे, काही अडचण नाही आहे त्यांच्यामध्ये, विकास केलेला आहे त्यांनी आणि ते विकास करतील यातही काही शंका नाही. पण भविष्यामध्ये आता काही जे प्रश्न राहिलेले आहेत हे प्रश्न पण त्यांनी विधानसभेत वेळोवेळी मांडले पाहिजेत. मुद्दा आरक्षणाचा तुम्ही काढलेला आहे. आरक्षणाचा मुद्दा आमदाराच्या संदर्भात फार सध्या मराठवाड्यामध्ये फार हिट लिस्टवरती मुद्दा आहे. तुम्हाला काय वाटतं दादा, काय सध्या आमदार कसा असला पाहिजे? आमदार जनतेचे कामं करणारा असला पाहिजे. पवारसाहेबांनी कामं केलेली आहेत, भरपूर प्रमाणात कामं झालीत. विषय आता शेतकऱ्यांचे विषय बाकी आहेत, शेतरस्त्याची कामं झालीत, पण फक्त सोयाबीनचा भाव आणि आरक्षणाचा मुद्दा आहे. सध्या सोयाबीनच्या भावाचा मुद्दा गौण आहे, सध्या आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. दोन मुद्दे फार महत्वाचे चर्चेत आहेत. काय वाटतं दादा, आमदार कसा असला पाहिजे? आमदार हा सर्वसामान्यातला असला पाहिजे की बाबा जेणेकरून कोणाला अडचण येणार नाही. शेतकऱ्याला कुठले जर एखादा डीपीचा फॉल्ट म्हणा, रस्त्याचा फॉल्ट म्हणा, एसटी न गेले, हे सर्व आपल्या इथला तालुक्या लेवल तर राहणार पाहिजे. आणि आपला आता प्रश्न सुटतायत का नाही सुटत? सुटतायत, काय सुटतात काय राहतात. काय काय आपले नागरिक म्हणतायत मराठा आरक्षणाचा विषय फार महत्वाचा आहे, शेतीमालाला भाव मिळत नाही. सध्या आरक्षणाचा विषय सगळ्यात महत्वाचा. रोजगाराची काय परिस्थिती? रोजगाराला भरपूर आहे, एकाला भेटायला तयार नाही रोजगार. रोजगार खूप आहे का रोजगारच नाही? रोजगार भरपूर आहे पण भेटत नाहीत, माणसं भेटत नाहीत. माणसं भेटत कुठं गेली? एवढा देश लोकसंख्येमध्ये 1 नंबरला गेला. सगळं फुकट मिळायला लागलं, कशाला रोजगार मिळायला? आज जर सगळं फुकट मिळायला लागलंय, सगळं फ्री आहे, 1500 रुपये आहेत, त्याच्यानंतर रॅशन आहे फुकट, रोजगारी शेतकऱ्याला मिळत नाही. आज 5 एकरच्या वरचा शेतकरी शेती करण्यासाठी सक्षम नाही, कारण त्याला रोजगारीच मिळत नाही. आज परिस्थिती शेतकऱ्याची रोजगारापेक्षा वाईट झालेली आहे. मोठ्या शेतकऱ्याची, समजा 10-5-10 एकरवाला शेतकरी आहे, त्याला रोजगारीच उपलब्ध नाही. सर्व गोष्टी उपलब्ध आहेत, रोजगार उपलब्ध, काम उपलब्ध नाही असं नाही. काम आहे पण काम करायला माणसाची तयारी आज लोकांची नाही. फुकट मिळतंय म्हणून. शेतकऱ्याच्या समस्या सगळ्यात महत्त्वाचं. आता तुम्ही जी परवा जी पैसे टाकले अनुदान हेक्टरी 5,000, त्याला किती वेळेस लोक शेतकऱ्याला जाऊन जे म्हणजे तुमचं PM किसानचं वेगळं KYC करावं होते, बरोबर आहे. हे आता 5,000 टाकले, त्याचं KYC वेगळं करावं होतं. काल 13,500 रुपये काहीतरी अनुदान हे केले, त्याचं वेगळं KYC. म्हणजे शेतकऱ्यांना कुठं खेच्या मारायच्या. मेन मुद्दा हे आहे, शेतकऱ्यासाठी काय आहे सरकारचं मला दाखवून द्या तुम्ही. शेतकऱ्यांना मला सांगा, प्रत्येक KYCला किती पैसे घेतात? वेगवेगळी KYC, लाडकी बहिणीची असेल, कुणाची असेल वेगळी KYC, PM किसानची असेल वेगळी KYC. कुठपर्यंत शेतकऱ्यांना हे खेटे मारायचे? आमदार कसा असला पाहिजे? आमदार सर्व जनतेत मिळून मिसळून राहणारे. अभिमन्यू पवार चांगले आहेत, त्याच्या आदेशी चांगले होते, कार्य यांचं चांगलं आहे, त्यांनी कामं करलेत नाही असं नाही. तरी बी काही म्हणजे आता ही जी आहे शासनाची योजना, या प्रश्नांचे काय उत्तर असं तुमचं म्हणणं? या प्रश्नाची उत्तर म्हणजे शेतकऱ्याच्या खेटा जे आहेत, शेतकऱ्याला सुख समाधान नाही असं तुमचं म्हणणं. आपण बघितलं काय नेमक्या भावना आहेत इथल्या लोकांच्या. आपला MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत आमदार कसा असावा हा आपला दौरा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातोय. लोकांशी आपण बोलतोय, लोकांची भूमिका जाणून घेतोय, लोकांची मतं जाणून घेतोय आणि लोक स्पष्टपणे बोलतात. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणतात, पण ज्या अडचणी आहेत त्या सुद्धा स्पष्टपणे ते मांडतात. आरक्षणाचा मुद्दा जसजसा आपण मराठवाड्यात घुसतोय तसतसा आरक्षणाचा मुद्दा हा प्रकर्षानं समोर येताना दिसतोय, याविषयी लोक बोलताना दिसतात. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा निश्चितपणे असेल असं चित्र आत्ता तरी दिसतंय. आपण हा असाच दौरा आपला पुढच्या मतदारसंघामध्ये जाणार आहे, तिथल्या नागरिकांशी बोलणार आहे. तुम्ही आमच्या सोबत राहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला YouTube, Facebook आणि Instagramवरती सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो करा. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, औसा विधानसभा, लातूर जिला. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम
मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।